जय शिवराय मित्रांनो, शाश्वत फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक शेळीपालन पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि ते ठिकाण आहे गाव वडगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. दत्तात्रय कोळी दादांचं हे शेळीपालन आहे आणि आपण त्यांच्याकडून आता माहिती घेणार आहोत. हे शेळीपालन ते कधीपासून करतात, कशा पद्धतीने करतात, त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या आहेत आणि अगदी साध्या नियोजनात त्यांनी किती छान पद्धतीने हे शेळीपालन चालू ठेवलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर माझी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवट पण नक्की पहा. नमस्कार. नमस्कार. आपली थोडक्यात ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या. मी दत्तात्रय रामचंद्र कोळी, राहणार वडगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. बरं. आज आपलं हे शेळीपालन पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर सुरुवातीला आम्हाला अशी माहिती द्या, शेळीपालन कधीपासून सुरुवात केली आपण? सुरुवात ही 3 वर्ष झालं माझी शेळीपालनाची सुरुवात. 3 वर्ष. 3 वर्षापासून शेळीपालन चालू आहे. बरं. मग त्याच्या अगोदर काय होतं आपलं शेती? आणि त्याच्या अगोदर माझं क्वालिफिकेशन MA BEd इंग्रजीमधून झालेलं आहे माझं. बरं. त्याच्या अगोदर मी ज्युनियर कॉलेजवर शिक्षक म्हणून कार्यरत होतो 8 महिने. बरं. मग ते CHBवर परवडा म्हणून हा धंदा चालू केला. बागेचा ह्याच्याबरोबर जोड व्यवसाय म्हणून बरं. शेळीपालनाचा चालू केला व्यवसाय. ओके. मग सुरुवात कोणत्या जातीपासून केली ती, कसं काय? हे उस्मानाबाद आणली शेळी. बरं. हे आमचा लाकडं झाडाचा पण व्यवसाय आहे. बरं. म्हणजे झाडं तोडता ही एक शेळी अशी आजीची हां. विकायला निघाली होती. मग तिथे विकायला निघाल्या व्यापाऱ्यांनी तिथं 10,000ला मागताना तिथं आम्ही ही सुरुवात आमच्या या शेळीपासून केली जुनी. बरं. ती सगळ्यात पहिली शेळी ही आहे. शेळी मी घेतली 11,000 रुपये माझ्याकडे, त्या गरीब होत्या आजी. बरं. त्या शेळीनं पहिल्या येतालाच मला 2 बोकडं 1 पाट दिली. अच्छा. मी सुरुवात ह्या शेळीचं माझं त्या जवळजवळ तिथं 4थं यात होतं आणि म्हणजे इथं ती आता 90 8 यात आहे शेळीचं. बरं. आणि शेळीचं पूर्ण हे तिळ्याचं प्रमाण आहे शेळी. 3 पिल्लं देण्याचा परिणाम. आणि कायम 2 बोकड 1 पाट दिलेले शेळीने. बरं. अरे वा. आम्ही आजपर्यंत आणल्या. हां. ही माझी लक्ष्मी म्हणाय आमची घरची. याच्यापासून हे जवळजवळ यात 80% ह्या शेळीच्या बरं. तयार केलेली ही शेळी. नंतर हे फक्त दुसरे विकत आणले नंतर. ही हा, हे एक आणले. बरं. आणि हे एक आणले मोठ्या जातीसाठी एक असं म्हणून हे एक आणले. बरं. नंतर मग बिटलचा माणसांचा कल असा वाटायला आला की बिटल शेळी पालन करावं. बरं. मग बिटलचे जास्त जरा हे माणसांना ऐकून बिटल म्हणताना हां. नंतर हे एक शेळी आणली बिटलची घेतली. बरं. हे आता सुरुवात केली. हे शेळी आणल्यानंतर हा ब्रीडरसाठी एक हे पण आणला बोकड. शेळी छान आहे आणि हा ब्रीडर आहे का आपला? हा ब्रीडर आणलेला आहे. बरं. हा आता किती वर्षाचा झाला ब्रीडर? तो आता 1.5 वर्षाचा झाला. बरं. तो 3 महिन्याचा पिल्लू असताना 15,000 रुपये आणलेला. बरं. त्यावेळेला आणत होता. ते आपण घरी तयार केला. बरं. नाही, छान झालं तो. आणि हा छोटासा पिल्लांसाठी कप्पा केलाय का? हा पिल्लांना आता सुरुवात आपली शून्यातून आपण करायचं म्हणल्यानंतर सगळे नोकरी नाही, आता काय नाही, व्यवसाय करायचा म्हणून आपण शेळीपालनात वाढलो. पण तो ह्याच्यातून आपल्याला नोकरीपेक्षा चांगलं उत्पादन आहे. नाही, अगदी बरोबर आहे. कमी खर्चात सुद्धा करू शकतो आपण शेळीपालन. फार काय मोठं केलं म्हणून लय भारी झालं असा विषय नाही आहे. असं साधेचं शेड केलं, हो. त्याच्यामध्ये मोकळ्या सोडले की शेळ्या हे गवत काय वैरण खातात. पुन्हा 1-2-3 आहे ते बांधून घाला लागते, ते मारते एकमेकाला. मारणाऱ्या फक्त मारणार. पुन्हा वैरण खाताना कोण काय मारत नाही. नाहीत. अच्छा. झाल्यानंतर मारतात मग त्या 3 शेळ्या बांधून. बरं. नाही, हे आपलं शेड सुद्धा छान झालं. अगदी ज्या आवश्यकता त्या सगळ्या गोष्टी आहेत. गव्हाण सुद्धा तुम्ही बहुतेक आपल्या डोक्यानंच केलेलं दिसतंय. आपण इथं तयार केलं. बरं. ते छान नियोजन झालं. पत्रा सरते म्हणून आपण गव्हाचा पत्रा घातला त्यासाठी. बरं. कोटिंगचा पत्रा आहे. कोटिंगचा पत्रा घातला स्वस्त. बरं. जो पत्रा आपल्याला 3,000 मिळत होता, जो पत्रा आपला 450 रुपये बसला गावाला. आणि ह्याचा जरी पिल्ली मृत्यू काय झालं तरी पत्रा सडत नाही. बरं. कोटिंग असल्यामुळे आता हे 3 वर्ष झाला. हे पहिले घेतले होते, हे सडला होता पत्रा. बरं. विकत घेतलेला. बरं. नंतर ते ध्यानात आल्यावर ते कोटिंगचा पत्रा घातला. अच्छा. एका पत्राचे 3 भाग केले. बरं. चांगलं छान नियोजन आहे ते. आता आपलं ह्यांचं खाद्याचं नियोजन कसं असते साधारण? आहे ना, साधारण सकाळी उठल्यानंतर हां, आम्ही 5-5:30ला हे काढतो लोटून. हां. लोटून काढायचं. 6 वाजता त्यांना प्रत्येक शेळीला 200 ग्रॅम प्रमाणे मका टाकतो. बरं. सकाळी 6 वाजता बरं. मका खाल्ल्यानंतर ही पिल्ली पाजून घेतो. बरं. पिल्ली पाजल्यानंतर पिल्ली आत कोंडल्यावर ह्यात सकाळी एक टाइम वैरण घालतो. बरं. त्याच्यात पूर्ण गव्हाण भरली ना, हां. त्याच्यावरती दिवसभर आम्ही शेळ्याकडे कोण आणि असं पाण्याचे 1-2 अशा बादल्या भरून ठेवतो. गुळाचं पाणी करून बरं. असं बादलीमध्ये ठेवतो. मग रोज गुळाचं पाणी असतं? हा, रोज गुळाचं गुळ थोडा घालून पाणी देतो. जेणेकरून ही वैरण खाली की पाणी पितात ते. बरं. म्हणजे दिवसभर ह्यांना दुसरं म्हणजे येण्याच्या आत काही गरज भासत नाही. सकाळी एकदा टाकले तिने वैरण, दिवसभर आम्ही काही घालत नाही. सकाळी एकदा घालायचे, संध्याकाळी त्यांच्या एकदा घालतो आम्ही वैरण. बरं. मग वैरणीमध्ये काय देतात त्यांना? वैरणमध्ये तुरीच बुसकाट असतं थोडं, हां. आपलं हत्तीग्रास असतं, बरं. शाळवाची कुट्टी, अच्छा. काय ते ऊस, बरं, जे काय येईल बरं, ते सगळं खाते. हे सगळं आपल्या रानातलंच असते? हा, शेतामधलं, आपल्या शेतामधलंच असते. तुरीचं बुसकाट तेवढं विकत घ्यायला लागतं. ओके, बरोबर. बाकी सगळं आपल्या शेतामध्ये मक्याचा
मुरघास, बर 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 उसाचा मुरघास एक केलेला आहे, उसाचा मुरघास, बर म्हणजे सगळं मुरघासवर हे असतं. बर तिकडे सुद्धा शेळ्या आहेत, तिथं काही वेगळ्या जातीच्या शेळ्या तुम्ही ठेवलेल्या आहेत? तिकडं काटेवाडी, बिठल बर तिकडे काय केलेलं ते शेड सुद्धा बघूया. इथं आता आपल्या कोणत्या कोणत्या जाती आहेत? त्याच्यामध्ये काठेवाडी आहे घेतली. हां 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 ही काठेवाडी आहे, दुधाला चांगल्या म्हणून एक घेतली. बर बर सुरुवात करावा 6 महिने काठेवाडीची. अच्छा हे बसले आपल्याला 25,000 पोहोच. ही काटेवाडी काय? 40 गाव मधून मागवली होती. बर हे नुकतीच घेतलेलं आहे ना? नुकतं आता पहिलंच येतं आपल्या त्याचं. बर 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 दुधाला जरा अशी चांगली आहे, बर दूध देण्याची क्षमता आता ह्या वेळेला आपल्याला दुधाचा अंदाज येईल कसं कसं दुधाचा काय? अंदाज शेळीचा अंदाज येईल, म्हणजे आपलं रान धरते का नाही काय बघायसाठी एखादी बरं. घेतली मागवली. बर बर त्याच्यानंतर हे बेटल घेतल्या पार्टी, ह्या किमती परवडत नाही अशा याय झालेल्या. हा, हा, हा. आणि हे पार्टी होती, पार्टी घेतली. बर नंतर गोळ्या चारून हे बर आपल्यामध्ये गाव घालून बर नाही शेळी चांगली आहे आणि आजच बिल आहे नाही. हा हे आज आपण याची पिल्ली दाखवू, मी पाहिल्यात पिल्ली छान आहेत, आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवू आपल्या प्रेक्षकांना. आणि बाकी तिकडच्या त्या देशी घेतल्या, देशी 2 पिले तिचे. देशी आणि तिकडे 2 पिल्ली. ही एक बिटल दिसते. बेटल आहे त्या आदत येलेली आहे त्या बर बेटलच्या. आदनमध्ये वेळेत हा बर आदतमध्येच आहे अजून. हा लवकर गाव गेलेलं आहे. हा जरा लवकर कापलेलं आहे. बरोबर इथं सुद्धा पिल्लांसाठी वेगळं नियोजन केलेलं आहे. ताटं वगैरे हे लावलेलं आहे. बरोबर साधारण आता आपली संख्या किती आहे? साधारण टोटल 85-86 आहेत सगळं. सगळं म्हणून पिल्लं वगैरे सगळे पकडून. आणि सुरुवात आपण ती एका शेळीपासून केली ती, तिच्यापासून आता वाढत वाढत आणि आता नवीन खरेदी काय एका आहे ते. शेळीचे जवळजवळ 20 वर झाले. बर त्याची एका शेळीची 20 झाली, किंचित ह्याच्याप्रमाणे बाकीच्या शेळ्या आहेत, त्यांच्या तयार झाले. अच्छा 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 ते 24 आणि हे आता इकडच्या जरा नवीन खरेदी मधल्या त्या सगळ्या हे शेड. त्या यातले 1 2 3 4 5 6 खरेदी आहेत. बर त्यामध्ये घेतलेली 15,000 सगळी शेळी घेतलेली. बर ते घेतलेले 10,000 12,000 घेतलेली. बर बर ते गाभण नव्हते आणि त्यांच्यातच गाभ गेले शेळी होती. बर ते मालकालाच माहिती नाही गाभण आहे का नाही ते. बर 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 आपल्या नंतर येल्यानंतर त्याला 1 किलो झाले तिथं. हां हां बाग झाली, बसली तिथे बरोबर कोपऱ्यात बसले, आता गेली आहे. हे काय? तिथं, हा, हां. बसलेली. हे ना हा इथे झालेलं आहे, म्हणजे आपलं नशीबच म्हणायचं. चांगलं आहे चांगलं आहे. ते गाभण नव्हते, अशीच घेतली, गाभ नाही म्हणून गाब घेतली. नाही म्हणून नाही होते शेळ्यांच्या बाबतीत कधी कधी गाब हा, असतात शेवट- खरं लक्षात येत नाही आणि कधी कधी वाटत असतात की गाब आहेत आणि ते नसतात काय आणि कळायला होऊ विशेष शकतं. म्हणजे त्याला प्रजनाच्या गोळ्या दिसत्या. बर इटालीच्या हिटालीच्या प्रजना येत दिसत्या. टिटोऱ्याच्या गाभण गोळ्या नाही. बर माझारीनं म्हणतात गोळ्या देते ते हा. बैलाचा, म्हणजे नशीब आपलं चांगली पाटेक झाली त्याला. बर बर तर ते भोर दाखवला होता बोकडीला. बर त्या मालकाचे देख होता बोकड तिथं. बर मग ते भोरचं बोकड आले ते पिलपात झाले ते. हो बरं. छान छान झाले. आता मला एक सांगा, आता हे जे इथलं कामाचं वगैरे नियोजन आहे हे कोण कोण बघते? तुम्ही घरातले सगळे लोक स्वतःच बघता? हा घरात सगळं. बरं 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 किती लोक येतात तुम्ही राबताय? तिथं की 3 माणसात सगळं. 3 माणसात 1 तास सकाळी लागा लागतो आणि संध्याकाळी 1 तास काम करायला. बरं 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 बरं. आणि मग आता हे तिसरं 3 वर्ष होत आली तुम्हाला, मग शेळीपालनचा अनुभव कसा आहे तुम्हाला? हे परवडा लागले? हो शेळी पालन कधी परवडण्यासाठी. परवडा लागले म्हणून तुम्ही आता हे वाढवा लागलाय. बरं बरं बरं. मग भविष्यात काय प्लॅनिंग आहे? किती अजून वाढवणार काय आता आहे असं मेंटेन करणार आहे? हा, असं 50 शेळ्याचं टार्गेट ठेवायचं. 50 नंतर काम टाकायचं. काढून टाकायचं. बरोबर. जसं आपल्याकडे वैरणीची उपलब्धता आहे किंवा मनुष्यबळ आहे त्याच्या हिशोबाने आपण ते मनुष्यबळ आहे. हा. तो माणूस वैरणचे जरा हे झालं पाहिजे ना. बरोबर वैरण पुरली पाहिजे त्याच तरच ते. त्यावर लक्ष लागत नाही ना. नंतर मग गडे आला, कामगार मग ते लक्ष नसणार. बरं बरं मग आपण स्वतः करणार आणि कामगाराकडनं फरक पडतो. फरक पडते, भरपूर फरक पडते 100%. आणि त्यातलं मला औषधांची माहिती आहे ना, इंजेक्शन वगैरे मी देतो स्वतः. बरं बऱ्यापैकी 90% डॉक्टरकीचे करताय. मी इथली बऱ्यापैकी जे 90% प्रॉब्लेम आहेत. गायांचं वासर काढणे बरं बरं ही सगळी माहिती आहे ना. अच्छा अच्छा अच्छा. सोबत दादांचे आई वडील पण आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मावश्याचा तुमच्या मुलाने हे 3 वर्ष झालं चालू केले शेळीपालन. होय तुम्हाला कसं कसं वाटते? काय मत आहे तुमच्या याच्याबद्दल? आम्हाला एकदम मस्त वाटतंय. बर. त्यापासून आमचा फायदा पण होतोय. बरं. हा मग त्यांनी नोकरी सोडून आता हे चालू केलं म्हणून सांगितलं आम्हाला. हा, नोकरी सोडून हे शेळ्याचा व्यवसाय चालू केला. मग तुम्ही समाधानी आहे हे जे सगळं चालू आहे त्याच्यात? होय होय. बरं बरं. काका तुमचं कसं कसं काय? तुम्ही पहिला काय जनावर सांभाळत होता पूर्वी? पहिले होती की जर्सी गाय एखादी किरकोळ होती. बरं आता वाढवलं हे पासा. बरं 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 बरं. म्हणजे जनावर सांभाळण्याचा अनुभव आहे. सगळे सांभाळायला अनुभव. तो अनुभव आता इथं दादांच्या कामाला यायला लागलाय. हा. बरं बरं एकमेकाला हात पसरणं काय त्याला करायचं. बरं. मग आता ह्याच्या कामात तुमचा पण हातभार असतोय त्यांना, मग तिला लक्ष देणं त्यांच्या माघारी वगैरे? होय. आम्ही घरीच असतो, दुसरं काम काय. हेच की. नाही नाही घरातल्या सगळ्यांनी मिळून केलं तर त्याच्यात यश मिळत असेल. नाही तर नाही. बरं 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 चालते.
दादा आता तुम्ही औषध पाण्याचं म्हटलं ते 80-90% तुम्ही स्वतःच करताय. हो. मग ह्याचं ट्रेनिंग वगैरे कुठे घेतलंय का कसं शिकलाय हे औषध पाण्याचं? नाही अनुभवातून अनुभवातूनच एक एक हळूहळू देत करत करत शिकत गेला. आपले अभ्यास झाल्यामुळे शिक्षण झाल्यामुळे आपल्याला माहित होतं ना. बरं. एक दोनदा कुठलं कशासाठी औषध येतोय बरं. काय समजते ना आपल्याला. बरं आता ही तुमची लहान करडं वगैरे असतात यांची विक्री कशी करताय? तो जागेवरून होते का कशी? हा इथं जागेवर येऊन येते. जागेवरून येतात. जागेवर व्यापारी येते. बरं जागेवर येऊन येतं सौदा करून घेऊन जाते. बरोबर. कारण आता बिटल वगैरे चालू केला कारण हे ब्रीडिंगसाठी आता तुम्ही विकणार. हा. तुम्ही आता व्यापाराऐवजी गिरायकाला सुद्धा विकू शकता गिऱ्हाईकाला डायरेक्ट. समजलं. कारण हा ब्रीडर आता आपला बघतोय आपण ब्रीडर तर छान आहे आणि ह्याचे तुम्हाला रिझल्ट मिळायला चालू झालेत चांगले. हा, आता दात चौसा झाला त्यामुळे आता रिझल्ट चांगले बी आहे. चांगला आणि आता जे आजची जे 2 पिल्लं बघतोय आपण हा. ती छानच आहेत आपण. त्यावेळी दुसरा होता ना ह्यो. बरोबर आता चौसा झाला आता जसा बरोबर पुढे जाईल हा 6 दात 8 दात लावल त्यावर फुल याचा चांगला रिझल्ट मिळणार आहे आपल्याला. लोकांना वाटते 8 दात म्हणजे जनावर म्हातारा झालं हा, तसं तसं नसते. 8 दातावर खरं त्याचे रिझल्ट मिळायला चालू होतात. हा, जेवढा हे होईल वयस्कर तेवढा रिझल्ट चांगले भेटते. बरोबर. आता मला एक सांगा हे आपलं सगळं पूर्ण बंदिस्त शेळीपालन आहे का? कधी फिरायला वगैरे बाहेर सोडताय ना? पूर्ण बंदिस्त आहे. पूर्ण बंदिस्त आहे. काय असेल ते वैरण वगैरे सगळं जागेवर. बाहेर जरी सोडलं तर इथून बाहेर जातात असं अंगणामधून हा एवढा एरिया थोडाफार आहे तेवढाच. ते कधी तर सोडलं तर एवढ्यात फिरते ते. बरं. तरी बाहेर कुठे जात बाहेर कुठं जात नाही. आपलं जे करडं आहेत पिल्लं आहेत त्यांची काळजी कशी घेते? जन्मल्यापासून ती विक्री होईपर्यंत तुम्ही कसं सांभाळ करता म्हणजे जेणेकरून चांगली करडं तयार होतील आणि विकताना चांगले पैसे मिळतील? पहिल्यांदा 1 वर्ष आपल्याला काय अनुभव आला नव्हता म्हणजे औषध कोणतं द्यावं जनताच द्यावं. बरं सुरुवातीला पिल्ली यायल्यानंतर ग्राईप वॉटर आहे ते 2-2 मिली बरं पिल्ल्यांना द्यायचं जेणेकरून ते जमिनीवरची माती खाणार नाही, बरं पोटामध्ये जंत होणार नाहीत. बरोबर 2 मिली ग्राईप वॉटर द्यायचं बरं. आणि त्यानंतर हे 2 मिली किती दिवस देत आहे? 2 मिली 1 महिना द्यायचं. बरं म्हणजे ते दूध प्यायला ते पाचन शक्ती त्यांची सुधारते. बरं. आणि त्याच्यानंतर मग कुठलं टॉनिक वगैरे देत आहे परत त्यांना? त्यानंतर लिव्हर टॉनिक जनताचं औषध बरं जनताचं औषध बदलून अल्बिडोझॉल हे बरं. बदलून मग लहानपणाला किती पिल्लांना किती दिवसांनी देत आहे जनताचं औषध? 1 महिना झाली. 1 महिना झाला. सरासरी 20 दिवसात द्यावं. 1-2 मिली का होईना हां 20 दिवसात दिलं म्हणजे ते होते त्याचं. बरं. मातीतनं जंतू वगैरे जातात पोटात ते. लिव्हर टॉनिक बरोबर लिव्हर टॉनिक आहेत प्रत्येक कंपन्यांचे वेगवेगळे आहे ते. बरं शक्यतो मॅनकांचं ते चांगलं आहे ते. बरोबर. उठा म्हणा हा उठली तुझं खायला मागते होती. हे आज का काल रात्री झालेत ना शेळीला हे झालं? झालेले कारण आपल्या त्या ब्रिडरचा रिझल्ट आहे आणि दोन्ही पाटी झालेल्या आहेत. आता रिझल्ट याचं चालू आहे ब्रिडरचा बरोबर. बरोबर. नाही पुढे जाऊन छान रिझल्ट देणार आहे ब्रिडर. शेळी पालनासोबत दादानी गावरान कोंबडी पालन पण केलेलं आहे. एक थोडक्यात त्याची पण माहिती घेऊ दादांच्याकडनं. दादा हे पण तुम्ही अगदी कमी खर्चात पण छान नियोजन केलेलं दिसतं इथं देशी कोंबड्यांचं. हे आता सध्या किती कोंबड्या आहेत आपल्याकडे? सध्या आता 60-70 आहेत. 60-70 आहेत. बरं. आणि हे दिवसभर असे इकडे मोकळ्या रानात फिरत असतात इथं एवढ्या प्लॉटमध्ये. आणि संध्याकाळी त्यांना कुठं निवाराची व्यवस्था कशी केली? संध्याकाळी ह्याच्यामध्ये केला बरं. आता चला तर मित्रांनो दादांच्या देशी कोंबडी पालनावर जवळून एक धावती नजर टाकू. त्यांनी कशा पद्धतीनं हे आपलं देशी कोंबडी पालन सुद्धा आपल्या शेळी पालनांसोबत करत आहेत. अतिशय कमी खर्चात त्यांनी दोन्हीही उद्योग सुरू केलेले आहेत. कोंबड्यांचं सुद्धा आपण आता सध्या शेड पाहत आहोत. कमी खर्चात आणि सुटसुटीत असे एक शेड केलेले आहे. जुन्या काही वस्तू ज्या टाकाऊ वस्तू होत्या त्या वापरून कोंबड्यांसाठी एक छानसा निवारा केलेला आहे. तर मग मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अजूनही जर आपल्या शाश्वत फार्म या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद जय महाराष्ट्र.